नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी सुदर्शन सुर्वे आपले सर्वांचे स्वागत करतो. राजकारणात काही गोष्टी कधी जाहीर केल्या जात नाहीत, त्या घडवल्या जातात शांतपणे, टप्प्याटप्प्याने, कुणालाही न कळू देता. आणि जेव्हा त्या पूर्ण होतात तेव्हा फक्त घोषणा उरते. आदित्य ठाकरे यांनी कार्याध्यक्षपदाबाबत कोणतीही चर्चा नाही असं स्पष्ट सांगितलं. पण खरं सांगायचं तर अशा विधानांवर विश्वास ठेवणं म्हणजे राजकारणाच्या मूलभूत स्वभावालाच नाकारणं होईल. कारण वास्तव खूप सरळ आहे. म्हणजे आदित्य ठाकरे आज म्हणत असतील कार्याध्यक्ष होणार नाही, तरी पुढे तेच होणार आहेत. हा अंदाज नाही, हा पॅटर्न आहे. गेल्या अनेक वर्षांचा, अनेक निर्णयांचा आणि सत्तेच्या हस्तांतरणाच्या परंपरेचा पॅटर्न. आदित्य ठाकरे आज ठामपणेच म्हणतात कार्याध्यक्षपदाबाबत कोणतीही चर्चा नाही. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. कारण राजकारणात फक्त काय बोललं जातं हे महत्त्वाचं नसतं, तर काय पसरवलं जातं हे जास्त महत्त्वाचं असतं. मग सरळ प्रश्न, ही चर्चा आली कुठून? कोणत्या पत्रकाराने, कोणत्या नेत्याने किंवा कोणत्या सूत्रांनी ही ब्रेकिंग न्यूज बाहेर टाकली? कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, अशा बातम्या हवेतून तयार होत नाहीत. त्या तयार केल्या जातात मुद्दाम, विचारपूर्वक आणि ठरवून. राजकारणात एक जुना फॉर्म्युला आहे. आधी बातमी लीक करा, लोकांची प्रतिक्रिया बघा आणि मग योग्य वेळ आल्यावर त्यालाच अधिकृत निर्णयाचा दर्जा द्या. यालाच म्हणतात टेस्टिंग द वॉटर. म्हणजेच ही बातमी अपघात नव्हती, ती एक ट्रायल होती. लोक कसे रिॲक्ट होतात, कार्यकर्त्यांची भावना काय आहे, विरोध किती आहे, हे सगळं मोजण्यासाठी टाकलेला एक राजकीय सिग्नल होता. आणि तेच गोष्ट आणखी गंभीर होते. कारण ही बातमी एखाद्या छोट्या ब्लॉगवर आली नाही, ती थेट मुख्य प्रवाहात आली, चर्चेचा विषय बनली. म्हणजेच कुठेतरी इनसाईडमधूनच ती बाहेर ढकलली गेली. राजकारणात सूत्रांच्या माहितीनुसार हा शब्दप्रयोग जितका साधा वाटतो तितकाच तो खोल असतो. कारण त्या सूत्रांना माहिती कोणी दिली हा प्रश्न कोणी विचारत नाही, पण उत्तर सगळ्यांना माहीत असतं. म्हणजेच ही चर्चा नैसर्गिक नव्हती, ती घडवली गेली. आता आदित्य ठाकरे स्वतः पुढे येऊन नकार देत आहेत, पण हा नकारही तितकाच राजकीय असतो. कारण राजकारणात थेट हो म्हणणं कधी कधी धोकादायक ठरतं, पण आता नाही म्हणणं सुरक्षित असतं. त्यामुळे विरोध शांत होतो, टीका कमी होते आणि वेळ मिळतो योग्य क्षणाची वाट पाहण्यासाठी. म्हणजेच आजचा नकार हा अंतिम निर्णय नसतो, तो फक्त एक टप्पा असतो. आणि म्हणूनच ही बातमी महत्त्वाची आहे. कारण जे अजून झालेलं नाही त्याचीच चर्चा जर इतक्या जोरात सुरू झाली असेल तर समजून घ्या त्या गोष्टीचा पाया आधीच टाकला गेला आहे. शिवाजी पार्क, शिवसेनेचं तीर्थक्षेत्र. इथे फक्त सभा होत नाहीत, इथे वारसा ठरतो. त्या मैदानावर बाळासाहेब ठाकरेंसमोर शिवसैनिकांचा महासागर उसळलेला. आणि त्या क्षणी त्यांनी जे केलं ते राजकारणापेक्षा मोठं होतं. बाळासाहेबांनी जनतेला नमस्कार केला आणि एक वाक्य टाकलं, माझ्या उद्धवला सांभाळा. हे फक्त भावनिक वाक्य नव्हतं, हा स्पष्ट संकेत होता. कोण पुढे येणार, कोणावर जबाबदारी देणार हे त्या वाक्यात ठरलं. जाहीर घोषणा नव्हती, पण निर्णय स्पष्ट होता. आता काळ पुढे सरकलाय, पिढी बदलली आहे. आज उद्धव ठाकरे आहेत आणि पुढे आदित्य ठाकरे पुढे उभे आहेत. त्यामुळे प्रश्न सरळ आहे, तोच पॅटर्न पुन्हा रिपीट होणार का? जसं त्या दिवशी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना सांगितलं होतं, तसाच एखादा दिवस येईल का जेव्हा उद्धव ठाकरे तेच म्हणतील, माझ्या आदित्यला सांभाळा. हा फक्त भावनिक विचार नाही, हा राजकारणाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. कारण इथे नेतृत्व निवडलं जात नाही, ते पुढं आणलं जातं. आधी वातावरण तयार होतं, मग चर्चा सुरू होते आणि शेवटी निर्णय स्वाभाविक वाटेल असा केला जातो. त्यामुळे जे आज दिसतंय ते अचानक नाही, तो एक सेट पॅटर्न आहे. शिवसेना हा पारंपरिक अर्थाने पक्ष नव्हता, तो एक व्यक्तिमत्वाभोवती उभा राहिलेला ज्वालामुखी होता. बाळासाहेब ठाकरे नाव पुरेसं होतं. त्यांच्या एका भाषणाने वातावरण पेटायचं. एका हाकेला हजारो लोक रस्त्यावर उतरायचे. तो आवाज आदेश नव्हता, तो आदेशापेक्षाही वरचा होता. त्या करिश्म्यावर, त्या भिडस्त शैलीवर आणि मराठी माणूस या अस्मितेवर हा पक्ष उभा राहिला. पण ज्या क्षणी सत्ता वारसा हक्काने पुढे गेली तिथून खरी घसरण सुरू झाली. कारण करिश्मा वारस हक्काने मिळत नाही आणि नेतृत्व फक्त आडनावावर टिकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा चेहरा बदलला. पण प्रश्न असा आहे, तो बदल ताकदीकडे गेला की कमकुवतपणाकडे? एकेकाळी रस्त्यावर लढणारी, आक्रमक, स्पष्ट भूमिका घेणारी शिवसेना हळूहळू मवाळ, संभ्रमित आणि निर्णयांमध्ये डळमळीत दिसायला लागली. जिथे बाळासाहेब थेट बोलायचे तिथे उद्धव ठाकरे अनेकदा अस्पष्ट वाटले. जिथे आधीच आदेश दिले जायचे तिथे नंतर सल्लामसलत, विलंब आणि गोंधळ दिसला. नेतृत्व म्हणजे फक्त पद नाही,
ते उपस्थिती असते, दबदबा असतो, निर्णय क्षमता असते आणि हाच मुद्दा वारंवार समोर येतो. बाळासाहेबांनी उभी केलेली सेना उद्धव यांच्या काळात व्यवस्थापित झाली पण प्रेरित झाली का? अनेकांना असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी पक्ष चालवला पण पक्ष जिवंत ठेवला का? कारण जिवंत पक्ष तोच ज्यात कार्यकर्ता स्वतःला जोडलेला वाटतो. इथे मात्र हळूहळू कार्यकर्ता बाजूला गेला आणि नेतृत्व अधिक बंद वर्तुळात अडकत गेलं. आणि आता पुढचा टप्पा स्पष्ट दिसतोय. आदित्य ठाकरे म्हणजेच प्रश्न पुन्हा तोच, आडनाव चालणार की नेतृत्व उभं राहणार? यात आश्चर्य नाही, उलट हे अपेक्षितच आहे. कारण शिवसेना ही विचारधारा इतकीच एक कुटुंब केंद्रीय रचना आहे. बाळासाहेब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ही फक्त नावे नाहीत, ही एक सत्ता हस्तांतरणाची साखळी आहे. आणि म्हणूनच लोक सहज म्हणतात, अहो यात बातमी ती काय? त्यांच्या बारशाच्या दिवशीच त्यांचं नाव भाविक कार्याध्यक्ष पडलं होतं. हे वाक्य उपरोधिक आहे पण वास्तवाच्या खूप जवळ आहे. पण इथे खरी समस्या वारसा हक्क नाही, समस्या आहे पर्यायांचा अभाव. लोकशाही ही स्पर्धेवर उभी असते. जिथे नेतृत्वासाठी पर्याय असतात तिथे गुणवत्ता वर येते. पण जिथे स्पर्धाच नाही तिथे लोकशाही नसते, तिथे व्यवस्था असते. आणि आज प्रश्न उभा राहतो, शिवसेनेत खरंच दुसरं सक्षम नेतृत्व नाही का? की आहे पण त्याला पुढे येऊ दिलं जात नाही. जर एखाद्या तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्याला, वर्षानुवर्ष पक्षासाठी लढलेल्या माणसाला कार्याध्यक्षपद दिलं असतं तर तो खरा बदल ठरला असता. पण इथे काय दिसतंय? आपलं घर, आपला पक्ष आणि पदही घरातच. मग मोठे बदल या शब्दाचा वापर थोडासा विनोदी वाटतो. सध्या मोठे बदल होणार असं सांगितलं जात आहे, पण बदल नेमके कुठे आहेत? चेहरे बदलतील, पदं बदलतील, पण पद्धत बदलणार आहे का? केवढा मोठा बदल होईल? बापरे, हे घरातल्या घरात पद खेळणार. हे बदल नाहीत, हे घरगुती फेरबदल आहेत. राजकारणात बदल म्हणजे रचना बदलणं, निर्णय प्रक्रिया बदलणं, नेतृत्वाची पद्धत बदलणं. इथे ते काहीच दिसत नाही. आणि म्हणूनच आज एक कठोर पण स्पष्ट भावना वाढते, आपलं घर, आपला पक्ष. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आज कार्यकर्त्यांचा पक्ष कमी आणि कुटुंबाचा पक्ष जास्त वाटतो. एकेकाळी ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष उभा केला, रस्त्यावर लढले, संघर्ष केला, त्यांची भूमिका आज काय उरली आहे? कार्यकर्त्याचे काय? सतरंजा उचलणं? हे फक्त टोमणे नाहीत, हे तळागाळातील असंतोषाचं प्रतिबिंब आहे. त्यात भर म्हणजे नेतृत्वातला गोंधळ. सामान्य शिवसैनिकाला आजही कळत नाही, पक्ष चालवतोय कोण? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे की संजय राऊत? अनेक वेळा असे प्रसंग आले जिथे अधिकृत नेतृत्व आणि प्रत्यक्ष निर्णय घेणारे यांच्यात फरक जाणवला. कोण पक्ष चालवत होतं तेच कळत नव्हतं. ही भावना उगाच निर्माण होत नाही. जेव्हा पक्षात स्पष्ट साखळी नसते तेव्हा गोंधळ निर्माण होतो आणि गोंधळातून नेतृत्व उभं राहत नाही, तिथूनच विघटन सुरू होतं. पण या सगळ्याच्या पलीकडे एक मोठा प्रश्न आहे, विजन. कोण कार्याध्यक्ष होणार हा मुद्दा दुय्यम आहे. प्रश्न आहे त्या पदावर बसून काय करणार? राज्यासाठी काय दिशा आहे? पक्षाचं भविष्य काय आहे? कारण काळीचाही फरक पडणार नाही. जर विकासाचं विजनच नसेल तर त्या पदाला कोण खातंय? पद मिळवणं सोपं असतं पण त्या पदाला अर्थ देणं कठीण असतं. राजकारणात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, भूमिका काय घेतली जाते यापेक्षा अंतिम निर्णय काय होतो हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि यात एक ताजं उदाहरण म्हणजे राज्यसभेची जागा. आदित्य ठाकरे यांनी पक्षासाठी आग्रही भूमिका घेतली, सातत्याने जागेसाठी आग्रही राहिले. पण शेवटी काय झालं? निर्णय गेला शरद पवार यांच्या बाजूने. म्हणजेच इथे प्रश्न व्यक्तीचा नाही, प्रश्न आहे प्रभावाचा. पक्षासाठी भूमिका घेतली गेली पण अंतिम निर्णयात त्या भूमिकेचं वजन किती पडलं? हीच खरी कसोटी असते नेतृत्वाची. कारण राजकारणात फक्त आपण काय म्हणतोय चालत नाही, तर आपण जे म्हणतो ते कितपत घडू शकतो हे महत्त्वाचं असतं. आणि इथेच अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहतो, जर पक्षासाठी इतक्या ठामपणे उभं राहूनही निर्णय आपल्या बाजूने वळवता येत नसेल तर मग त्या नेतृत्वाची ताकद नेमकी किती आहे? हा मुद्दा छोटा वाटू शकतो पण यामागे एक मोठं चित्र दडलं आहे. आडनावामुळे पद मिळू शकतं पण नेतृत्व कधीच वारस हक्काने सिद्ध होत नाही. ते कामगिरीतून, निर्णय क्षमतेतून आणि कठीण प्रसंगी उभं राहण्याच्या ताकदीतून सिद्ध करावं लागतं. आदित्य ठाकरे यांच्याकडे संधी कमी नव्हत्या, व्यासपीठ कमी नव्हतं आणि ओळख तर जन्मापासूनच होती. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची वेगळी ठाम आणि प्रभावी छाप उमटवणं, तिथेच आजही प्रश्नचिन्ह उभं राहतं. कारण राजकारणात लोक नावाला मान देतात पण पाठिंबा देतात तो कामाला. आणि जर काम, निर्णय आणि नेतृत्वाची धार स्पष्टपणे दिसली नाही तर कितीही मोठं आडनाव असलं तरी तो माणूस नेता म्हणून नव्हे तर फक्त परंपरेची पुढची कडी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे खरा प्रश्न तो पुढचा कार्याध्यक्ष होणार का हा नाही, तर खरा प्रश्न आहे
तो त्या पदाला स्वतःची ओळख देऊ शकणार का, की फक्त त्या पदाची ओळख त्याच्या नावावर राहणार? आणखी एक टीका सतत ऐकू येते, स्वतःचा मतदारसंघ सांभाळता येत नाही तो पक्ष काय सांभाळणार? ही टीका योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळा आहे, पण ती अस्तित्वात आहे आणि ती वाढते आहे. राजकारणात प्रतिमा हीच वास्तव बनते आणि ज्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह असेल तर नेतृत्वावर विश्वास बसत नाही. शिवसेनेचा इतिहास पाहिला तर तो उभारणीचा आहे, शून्यातून उभा राहिलेला, संघर्षातून तयार झालेला. पण आज अनेकांना वाटतं की तोच पक्ष स्वतःच्या वजनाखाली ढासळतोय, तुटतोय, फुटतोय आणि उरलेला भाग गोंधळात अडकलेला आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी, बुडत्याचे पाय खोलात या म्हणी सहज वापरल्या जात नाहीत, त्या अनुभवातून येतात. जेव्हा निर्णय वास्तवाकडे दुर्लक्ष करून घेतले जातात तेव्हा परिणाम अटळ असतात. काँग्रेस आणि शिवसेना यांची तुलना इथे वारंवार केली जाते. काँग्रेसमध्ये गांधी कुटुंब, शिवसेनेत ठाकरे कुटुंब. फरक एवढाच सांगितला जातो, काँग्रेसमध्ये कुटुंबाने पक्ष ताब्यात घेतला, शिवसेनेची स्थापना मुळात कुटुंबाभोवती झाली. म्हणजेच इथे घराणेशाही अपवाद नाही, ती रचना आहे. पण काळ बदलतो, आजचा मतदार वारस हक्कापेक्षा कामगिरी पाहतो आणि तिथेच खरी कसोटी आहे. बाकी तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.